नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, निर्मला सीतारामन यांच्या 8व्या अर्थसंकल्पामध्ये इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। आता 12,75,000 रुपयापर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावरती कोणताही टॅक्स लागणार नाही। तसेच 4 वर्षांचे IT रिटर्न्स तुम्हाला एकत्र दाखवता येणार आहेत। ज्येष्ठ नागरिकांसाठी TDS मर्यादा 50,000 रुपयांवरून 1,00,000 रुपये करण्यात आली आहे। तर दुसरीकडे सरकारने अर्थसंकल्पामध्ये कर्करोगावरील औषधं स्वस्त करण्याची घोषणा केली आहे। येत्या 3 वर्षांमध्ये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये कॅन्सर डे केअर सेंटर्स बांधली जातील आणि अशी 200 केंद्र पुढील वर्षातच बांधली जाणार आहेत। यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत। अशा बिहारवरती देखील सरकारचं लक्ष होतं। सीतारामन यांनी बिहारसाठी राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान संस्था स्थापन करण्याची घोषणा केली आहे। राज्यामध्ये IITचा विस्तार होईल। मखाना बोर्ड आणि 3 नवीन विमानतळ देखील बांधली जाणार आहेत। सरकारनं 7 जाचक दर हटवण्याचा निर्णय घेतलाय। फक्त 8 टॅरिफ दर राहतील। समाज कल्याण अधिभार वाढवण्याचा प्रस्ताव देखील दिलेला आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मध्यमवर्गीयांना मोदी सरकारनं मोठं गिफ्ट दिलेलं आहे। यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।